माईकाने बॅग चोरली हो बाई, त्याच्यात पाकिट होतं पैशाचं, तेही चोरून नेलं हो बाई. 200 रुपयाचं काम काढू बाई. पोरीच्या घरी चालली होती तर माझ्याजवळ पैसेच नाही, तिकीटलाही पैसे नाही हो बाई. देव बाई. ओ काकू, तुम्हाला कामधंदे नाही का? एवढं हट्टे तर दिसता, कामधाम नाही करता येत का? भीक मागता तर काय झालं बाई? बघा ना काकू, ह्या एवढ्या हट्ट्या दिसते ना, भीक मागते. देव माय, तू तरी 200 रुपये. ती लेकीच्या घरी चालली होती, त्या बस स्टँडवर माझी बॅगच चोरून नेली हो बाई. माझ्याजवळ पोरीच्या घरी जायला पैसेच नाही. 200 रुपये देव बाई तिकीटले. माझ्याजवळ चिल्लर तर नाही आहे बाई, पण 500चीच नोट आहे. नाही हो बाई, मला 200 रुपये पाहिजे होते, 500 रुपये नाही पाहिजे हो बाई. माझ्या लेकीच्या घरून येईन ना, वापस येताना इकडून येईन, तू वाले पैसे वापस करून देईन हो बाई. हे 500 रुपये ठेव आणि तू येशील ना तिकडून तर मला वापस करजो. मी उद्याच येते हो बाई, वापस दे. ओ काकू, तुम्ही असे कोणाला पैसे नको देत जाऊ. काहीतरी तिची मजबुरी असन. जाते बाई मी, मला काम आहे. आज 3 दिवस झाले अजून वापस आलीच नाही. ते तो म्हणे मी तुले उद्याच वापस देतो. त्या बाईले मी 500 रुपये दिले. खरंच बाई, बायाना लयच लबाड असतात. अशानं तर कोणाला मदती करावं वाटत नाही. हो ना काकू, बडबड करून राहिले तुम्ही. 200 रुपये मागणारी मी तिला 500 रुपये दिले आणि उद्याच आणून देतो म्हणे, आणि अजूनही आली नाही बाई. ते नाही तर बाई, माणुसकीवरून विश्वासच उडाला. मी तर म्हंटल होतं तुम्हाला येथे फ्रॉड असतात म्हणून. जाऊ द्या, गेले तर गेले, आता टेन्शन नका घेऊ. ही बाई हमेशा गरीबाली मदत करते. अशानं ह्या बाईचा माणुसकीवरून विश्वास उडून जाईल. मलाच काहीतरी करा लागेल. वाजवलं बाई दार. इथं कोण पैसे ठेवले आणि माय 500 रुपये. चिठ्ठीत काहीतरी लिहिलं आहे बाई. मला माफ करा, पैसे द्यायला उशीर झाला. मी तुमच्याजवळून 500 रुपये नेले होते, ते वापस करत आहे. माय हे बाई होय बाई, त्या दिवसची. पाय दिले का नाही तिनं आणून पैसे. आता त्या शिटीले जाऊन सांगतो का माणुसकी अजून खतम नाही झाली. पाय व काय म्हणता काकू? तू तर म्हणत होती कोणावर विश्वास नका ठेवू म्हणून. पाय हे 500 रुपये आणि हे चिठ्ठी वाच. त्या बाईनं आणून दिले की नाही पैसे. हो का व काकू? सर्वच लोक फ्रॉड नसतात. अशा फ्रॉड लोकांमुळे गरिबांना सुद्धा लोक मदत नाही करत. तुम्ही फ्रॉड लोक ओळखा आणि सावध राहा.